हट्टी स्त्री भाग 2. स्वामींनी दिलेल्या खारका तळ्याकाठी तशाच राहिल्या. सकाळ झाल्यावर तळ्याकाठी ती स्त्री गेली आणि तिने स्नान केले आणि माती उकरून पाहते तो काय, खारकांच्या जागी 2 अंडी होती. ही अंडी कुठली म्हणून बघते तर ती अंडी फुटली व 2 पक्षी त्यातून बाहेर पडले आणि आकाशात उडून गेले. त्या स्त्रीला स्वामींचे शब्द आठवले व तिला खूप वाईट वाटले. तुझ्या प्रारब्धात बाळ नाही. ती स्त्री पुन्हा स्वामींकडे जायला निघाली. ब्राह्मणसुद्धा तिच्याबरोबर निघाला. स्वामींच्या चरणावर ती कोसळली आणि खूप रडू लागली. स्वामी म्हणाले, पक्षी उडून गेले त्याला मी काय करू बरं? तुझ्या नशिबात बाळ नाही, तू येथून निघून जा पाहू. स्वामींचे हे शब्द ऐकून ती अधिकच रडू लागली. स्वामींची करुणा बाकू लागली. बाळासाठी तिचा जीव व्याकुळ झाला होता. स्वामींनी तिची ती अवस्था पाहून त्यांना तिची दया आली. त्याने तिच्या हातात एक नारळ दिला. स्वामी म्हणाले, माते तू जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. बाईने तो नारळ घरी आणला. स्वामींचा प्रसाद म्हणून त्या नारळाच्या करंज्या तिने केल्या व स्वामींना नारळाच्या करंज्यांचा नैवेद्य दाखवला. वर्षभराने त्या स्त्रीला एक गोरापाण मुलगा झाला आणि स्वामींची तिच्यावर कृपा झाली. बाईच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तिला खूप आनंद झाला. श्रोते हो, या कथेमध्ये बाईला मूल नाही म्हणून स्वामींनी तिला प्रथमच तुझ्या प्रारब्धात बाळ नाही म्हणून सांगितले होते. परंतु कृपावंत प्रेमळ दयाळू स्वामींनी तिची बाळाबद्दलची तीव्र इच्छा पाहून तिला एक नारळ देऊन पाठवले व तिची इच्छा पूर्ण केली. स्वामींना तुम्ही मनापासून कळकळीने मारलेली हाक स्वामी नक्कीच ऐकतात. श्रोते हो, तुम्हाला कथा कशी वाटली लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.